आज सेनेचा 60वा वर्धापन दिन. शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा. ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत. खासदारांच्या फुटीवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शिंदेंच्या वर्धापन दिन कार्यक्रमात गोंधळाची शक्यता वर्तवणारं पत्र व्हायरल. संजय राऊतांनी ट्विट केलेल्या मुंबई पोलिसांच्या पत्रात याबाबतचा उल्लेख. शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवरती बोलावणं. जिल्हा प्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक होणार. बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. ठाकरेंच्या सर्व बंडखोर खासदारांना गृह विभागाकडून Y+ दर्जाची सुरक्षा. खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत देखील वाढ. पोलीस सुरक्षा तैनात. अर्धा तास ईडी CBI बाजूला ठेवा. भाजपचे 7 तुकडे होतील. सर्वात आधी गिरीश महाजन फुटतील. संजय राऊतांचा निशाणा. तर खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढा. राऊतांनी बंडखोरांनाही सुनावलं. बंडखोर खासदारांच्या मुलीकडनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी जरशेर. संजय दिना पाटील यांच्या कन्या नगरसेविका राजुल पाटलांकडनं वर्धापन दिनाचा टीजर पोस्ट. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची वर्धापन दिनी फेसबुक पोस्ट चर्चेत. संजय जाधव, नागेश आष्टीकर यांच्या पोस्टवरनं ठाकरेंचं मशाल चिन्ह गायब. बाळासाहेब ठाकरेंशिवाय पोस्टमध्ये कोणाचाही फोटो नाही. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीनंतर चाहते प्रचंड संतापले. 2 दिवसात सोशल मीडियावरनं 15,000 फॉलोअर्स घटले. गद्दारी करू नका असं म्हणत कमेंट्सचा वर्षाव. खासदार राजाभाऊ वाजेंचं नाशकात समर्थकांकडनं जंगी स्वागत. 6 खासदार पक्ष सोडून गेले, मात्र वाजे ठाकरेंसोबत असल्यामुळे कार्यकर्त्यांकडनं कौतुक. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी. ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा. पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात. अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवारांची खासदारांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतात. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. काँग्रेस खासदार देखील पक्षप्रवेशासाठी इच्छुक असल्याचा खुलासा.